नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबतची. राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. लोकसत्ता वृत्तपत्रानं हे वृत्त दिलंय. महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडल्या का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. महिलांच्या खात्यात आणखी 2 ते 3 हप्ते जमा झाल्यानंतर निवडणूक घेतली जाणार का अशी सुद्धा चर्चा सध्या रंगली आहे. विधानसभा निवडणूक लांबल्यामुळे विरोधकांनी मात्र यावर जोरदार टीका केली आहे. तर विधानसभा निवडणूक लांबल्यामुळे विरोधक आता जोरदार टीका करतात. एकाच वेळी सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अध्ययन प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या. याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. त्याचे कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात. त्याची प्रचिती आपल्याकडे आली. महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळच घेतल्या, तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबरमध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे. हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि हा रडीचा डाव आहे. म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी लोकसभेमध्ये?